नमस्कार मित्रांनो, मी चंदा कुलकर्णी, तुमची आपली फायनान्शियल ॲडवायझर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की 25,000 सॅलरी असणाऱ्या व्यक्तीने फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं पाहिजे किंवा SIP करून SWP करून रिटायरमेंट प्लॅनिंगचं नियोजन कसं करायला हवं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि मला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जेव्हाही व्हिडिओ लॉन्च होतील तर तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचावेत। आज आपण बोलणार आहोत की 25,000 सॅलरीवाल्या व्यक्तीने नियोजन कसं करायला हवं। मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं होतं की श्रीमंत कसे व्हावेत, म्हणजे 30,000 पगार असलेल्या व्यक्तीने करोडोचा कॉर्पस कसा क्रिएट करायचा हा तो आपला व्हिडिओ होता। आणि आज आपण समजणार आहोत की 25,000 रुपये सॅलरी असणाऱ्या व्यक्तीने काय करायला हवे। तर तुम्ही जर अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितलेला नाही आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये आम्ही एक खूप छान 50-30-20 बजेटिंग रूल सांगितलेला आहे, तर जर तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नाही आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता, जेणेकरून तुमच्या बऱ्याच आयडियाज इन्व्हेस्टमेंट रिगार्डिंग अजून क्लिअर होतील। तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात की काय करायला हवं। तर मित्रांनो, जसं की 50-30-20 बजेटिंग रूलच्या अकॉर्डिंगली आपण आपल्या सॅलरीचा 20% भाग इन्व्हेस्ट करायला हवा। तर समजा 25,000 रुपये जर तुमची सॅलरी आहे तर त्याचा 20% भाग म्हणजेच 5,000 रुपये महिन्याची SIP तुम्हाला सुरू करायची आहे। आता आपण SIP सुरू केली तर पुढे काय होणार, बऱ्याच लोकांना प्रश्न आहे। तर 5,000ची SIP आपण जर सुरू केली, त्या SIPला आपल्याला कंटिन्यू 20 वर्ष सुरू ठेवायची आहे। मित्रांनो, 20 वर्ष तुम्ही 5,000ची SIP रेग्युलर कंटिन्यू ठेवली तर तुमच्याजवळ जवळपास 50 लाखाचा कॉर्पस क्रिएट होतो। पण 50 लाखाचा कॉर्पस क्रिएट करून तुम्ही फार तर फार किती पेन्शन मिळवू शकणार, फक्त 35,000 रुपये महिना। तर आता आपल्याला काय करायचं, थोडं स्मार्ट टेक्निक्सला यूज करायचं आहे। स्मार्ट टेक्निक्स कुठल्या, तर आपल्याला याच SIPला रेग्युलर SIP न करता स्टेप अप SIP करायची आहे। म्हणजेच काय, 5,000ची SIP आपण सुरू करणार, त्या SIPला दरवर्षी फक्त 500 रुपयाने वाढवायची आहे। म्हणजेच काय, 5,000ची SIP सुरू केली, पहिले 12 महिने तुम्हाला 5,000 रुपयाचा SIP अमाऊंट लागणार। त्यानंतर 13व्या महिन्यापासून तुमची जी SIP अमाऊंट आहे ती 5,500 रुपये होऊन जाणार। त्यानंतर पुढच्या वर्षी त्याच्या नेक्स्ट इयरला म्हणजे 25व्या महिन्यापासून पुन्हा तुमची SIP अमाऊंट जी आहे ती वाढून जाणार, म्हणजे 6,000 होणार। अशी दरवर्षी SIP अमाऊंट 500 रुपयाने वाढणार आणि वर्षभर SIP अमाऊंट स्टेबल राहणार। तर हे झालं स्टेप अप। तर आपण आपल्या 5,000च्या SIPला 500 रुपयाने स्टेप अप करणार आहोत आणि फक्त 12% जर परतावा तुम्हाला मिळाला तर या SIP मध्ये तुम्ही किती रिटर्न मिळवू शकता, पूर्ण डबल रिटर्न मिळवू शकता। मित्रांनो, 20 वर्षांमध्ये जिथे तुम्हाला 50 लाखाचा कॉर्पस क्रिएट होत होता तिथे तुम्हाला आता 1 करोडचा कॉर्पस क्रिएट होणार आहे। आता काय होणार की या 1 करोडच्या कॉर्पसवर तुम्ही एक थोडी मोठी पेन्शन मिळवू शकणार। तर कालांतराने ॲज पर इन्फ्लेशन जर बघितलं तर ही जी पेन्शन अमाऊंट मी तुम्हाला सांगणार आहे ही सुद्धा कमीच आहे, पण सध्याची परिस्थिती बघता, सध्याचा तुमचा पगार आणि सध्याचे तुमचे खर्च बघता ही अमाऊंट सुद्धा तुमच्यासाठी मोठी असणार आहे। सो या 1 करोडच्या कॉर्पसवर तुम्ही मिळवू शकता पूर्ण 70,000 रुपये महिन्याची पेन्शन। आता 70,000 रुपये महिन्याची पेन्शन जर तुम्ही मिळवताय मित्रांनो, तर आता आपण समजून घेऊया SWP प्लॅन, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन कसा वर्क करतो। आपली जे 1 करोडचा कॉर्पस क्रिएट झाला आहे या 1 करोडच्या कॉर्पसला आपल्याला आता SWP प्लॅनमध्ये शिफ्ट करायचं आहे। SWP प्लॅन हा इकडचा तिकडचा कुठलाही प्लॅन नसून हा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटचाच प्लॅन आहे। तर आपण या SWP प्लॅनमध्ये आपले 1 करोड रुपये शिफ्ट करणार आणि तिथून घेणार पूर्ण 70,000 रुपये महिना पेन्शन। तर आपण SWP प्लॅनमध्ये विड्रॉल घेऊ शकतो। SWP प्लॅनमध्ये 1 करोड इन्व्हेस्ट करून तुम्ही 70,000 रुपयाची पेन्शन घेणार आणि पुढचे 20 वर्ष 30 वर्ष जरी तुम्ही पेन्शन घेत राहिलेत तर तुमचे हे 1 करोडचे जी अमाऊंट आहे ती वाढत राहणार आहे। मित्रांनो, पुढच्या 20 वर्षात तुमच्याजवळ 4.5 करोडचा फंड असणार आहे पेन्शन घेऊन सुद्धा। आणि त्याच
अमाऊंटला जर तुम्ही कंटिन्यू ठेवलं, SWPला कंटिन्यू ठेवलं, तर 30 वर्षात 7 करोडचा कॉर्पस असू शकतो. तर तुम्ही सेकंड जनरेशन करिता सुद्धा एक मोठा फंड सोडून जाऊ शकता. तर जर तुम्हाला हा प्लॅन आवडला असेल आणि आत्ता बरेच प्रश्न उद्भवले असतील की ही SIP करावी कुठून आणि हे SWPमध्ये कोण गाईड करणार, तर मित्रांनो मी आहे ना, मीच तुम्हाला गाईड करणार. SIP करण्याकरिता एक फंड्स बाजार ॲपची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरून तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे, ॲपला साइन अप करायचं आहे. बेस्टेस्ट ॲप आहे हे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटकरिता. इव्हन यावर सगळे इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही करू शकता, FD सुद्धा काढू शकता. बरेच इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स या ॲपवर अवेलेबल आहेत विथ माय गायडन्स. तुम्हाला प्रत्येक इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी माझं गायडन्स घ्यायचं आहे. तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या सॅलरीनुसार तुम्हाला कितीची SIP करायला हवी हे समजून तुम्ही गोल बेस इन्व्हेस्टमेंट प्लॅन करा आणि गोल बेस इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करून तुम्ही माझ्यासोबत SIP, SWP, लमसम इन्व्हेस्टमेंट सगळ्या इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स तुम्ही माझ्याकडनं समजून घेऊ शकता. फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायला हवं, गोल बेस इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कसं करायला हवं हे सगळं समजून घ्या मित्रांनो आणि तुमचं प्लॅनिंग मात्र नक्की स्टार्ट करा. तर एक लक्षात आलं, तुम्हाला 5,000ची स्टेपअप SIP करायची आहे. त्याला दरवर्षी फक्त 500 रुपयाने स्टेपअप करायचं आहे. त्याच्यावर 12%चा CAGR मिळाला तर 20 वर्षात तुमच्याजवळ 1 करोडचा कॉर्पस क्रिएट होतो आणि त्या 1 करोडच्या कॉर्पसवर तुम्ही 70,000 रुपये महिन्याची पेन्शन घेणार. प्लस तुम्ही तुमच्या पुढच्या जनरेशनकरिता एक मोठा अमाऊंट सोडून जाऊ शकता. तर तुम्हाला या प्लॅनमध्ये जर अवेल करायचं असेल, या प्लॅनला जर तुम्हाला बेनिफिट घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. फंड्स बाजारचं ॲप माझ्या लिंकवरून डाउनलोड करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर दुसऱ्यांना सुद्धा शेअर करा. मला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा फॉर फ्युचर नोटिफिकेशन्स. Thank you.